नमस्कार सगळ्यांना. बहुरूपी रामकथा, रामायण परंपरा, अभिजात आणि प्रादेशिक या आपल्या व्याख्यानमालेतलं हे 6वं सत्र आणि 6व्या सत्रातलं हे आजचं दुसरं व्याख्यान. आज जे आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहेत ते डॉक्टर अंबरीश खरे यांना मी मंचावर आमंत्रित करते. रामायण आदिकाव्यम स्वर्गमोक्ष प्रदायकम तस्मात् घोरे कलियुगे सर्वधर्म बहिष्कृते नवविर्दिनः श्रोतव्यम रामायण कथामृतम. जेव्हा या पृथ्वीतलावरून धर्म हा सर्वस्वी नाहीसा होईल आणि षड्रिपूंचं घोर कलियुग येईल, तेव्हा कलियुगातून देखील स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर रामायणासारखं आदिकाव्य त्याचे अमृतमय श्रवण सर्वांनी करावे, असं हा श्लोक म्हणतो. हे श्रवण व्हावं म्हणूनच केंद्राने बहुरूपी रामकथेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या ही सत्राची सुरुवात आपण रामस्तुतीनंच करणार आहोत. पंडित नरेंद्र शर्मांचं रचना असलेली आणि खळे काकांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकून आज आपण सुरुवात करतो. मी आपण त्यांना विनंती करते की त्यांनी रामस्तुतीने सुरुवात करा आणि अपर्णाताईंना शुभेच्छा देऊया. आज त्यांचा वाढदिवस. आज आपण त्यांचा वाढदिवस आहे. तुमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम श्रीराम. शंकर मानस हंस प्रणाम, शंकर मानस हंस प्रणाम, हंस वंश अवतंस प्रणाम. राम श्रीराम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम. अतिथि ब्रह्मन् रघुवीर प्रणाम, अतिथि ब्रह्मन् रघुवीर प्रणाम, जीवाग्रज रणधीर प्रणाम. राम श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम श्रीराम. धनुभंजन शिव भक्त प्रणाम, धनुभंजन शिव भक्त प्रणाम, तत्सत व्यक्त प्रणाम, तत्सत व्यक्त प्रणाम. राम श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम. वसुंधरा वरदान प्रणाम, वसुंधरा वरदान प्रणाम, पुण्य सुरभि पवमान प्रणाम. राम श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम. क्षीरोदधि गांभीर्य प्रणाम, क्षीरोदधि गांभीर्य प्रणाम,
राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम. धन्यवाद अपर्णा. सरांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे उभी आहे. सर अशासाठी म्हणते की माझी स्वतःची वैयक्तिक आठवण म्हणजे पदविका भारतीय विद्येला जेव्हा मी करत होते तेव्हा सर मला बृहत्तर भारत हा विषय शिकवायला होते आणि त्यांची आठवण म्हणजे जे काही तुमचं 50 मिनिटाचं लेक्चर आहे सरांचं एकही वाक्य नोट्स म्हणून लिहून घेऊ नये असं नसायचंच. प्रत्येकच वाक्य इम्पॉर्टंटच आणि ते लिहूनच घेतलं पाहिजे असं असायचं. त्याच्यामुळे ते एक उत्तम शिक्षक आहेत. ही माझी खूप पहिली त्यांची आठवण आहे. सरांनी संस्कृत याच विषयामध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन, मास्टर्स आणि PhD सुद्धा पूर्ण केलेली आहे. वेद हा त्यांचा प्रमुख विषय होता. श्री बालमुकुंद लोहिया सेंटर फॉर संस्कृत अँड इंडोलॉजिकल स्टडीज या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रामध्ये ते सहयोगी प्राध्यापक आणि समन्वयक म्हणून सुद्धा काम बघतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागाचे सुद्धा ते प्रमुख राहिलेले आहेत. बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, वेदशास्त्रोत्तेजक सभा, महामहोपाध्याय PV काणे समिती इत्यादींच्या कार्यकारिणीचे सुद्धा ते सदस्य आहेत. ICHR, मिनिस्ट्री ऑफ आयुष, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या संस्थांच्या उत्तम प्रकल्पांचं निर्देशक म्हणून, मुख्य अन्वेषक म्हणून, सहअन्वेषक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची 8 पुस्तकं, 38 शोधनिबंध आणि 50हून अधिक लेख हे सरांचे प्रकाशित झालेले आहेत. जपान, रोमानिया, श्रीलंका, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, फ्रान्स, कॅनडा इत्यादी देशांमध्ये त्यांनी भाषा आणि भारतीय विद्या या विषयांतर्गत अनेक अभ्यास दौरे सुद्धा केलेले आहेत. त्यांनी वेद आणि संस्कृतच्या अभ्यासामध्ये जे जे काही योगदान दिलं आहे त्याच्यासाठी 2018 सालचा पंडित SD सातळकर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आणि डेक्कन कॉलेजमध्ये सादर केलेल्या सरांच्या शोधनिबंधाला डॉक्टर मधुकर अनंत मेंदळे पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं. आजचा त्यांचा विषय आहे बृहत्तर भारतातली रामायण. तर आपण तो बघूया. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करा. सदूषणापि निर्दोषा सखरापि सुकोमला नमस्तस्मै कृतायेन रम्या रामायणी कथा. या श्लोकाद्वारे त्रिविक्रम भट्ट नावाच्या पंडितांनी वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. त्या श्लोकांनी मीही वाल्मिकींचं स्मरण करतो आणि आपण या रामायणाकडे बघूया. खरोखर या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सदूषणापि निर्दोष म्हणजे तिच्यात दूषण आहे पण तरी ती निर्दोष आहे. आता हा दूषण नावाचा राक्षस त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे सखरापि सुकोमल अत्यंत खरखरीत आहे पण कोमल आहे कारण पुन्हा खरं नावाचा राक्षस त्याच्यामध्ये आहे. आणि अशा पद्धतीने अतिशय रम्य असलेली ही रामायण कथा ज्यांनी लिहिली त्या वाल्मिकींचं खरोखर आपण मानावे तेवढे आभार थोडे पडतील अशी परिस्थिती आहे. त्याचं कारण असं की ह्या रामायणाची जी कथा आहे त्या कथेचं भारतामध्ये आणि भारताबाहेर जे आज आपला मुख्य विषय आहे प्रचलन झालेलं आहे हे गेली 2-2.5 हजार वर्ष होत आहे. सगळेजण रामकथा ऐकतायत. प्रत्येकाला ती ज्या पद्धतीने भावली आहे त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यातून काहीतरी घेतलंय, नवीन स्वरूपामध्ये ती आपल्या समोर सादर केली. आणि असं सगळं असं म्हणजे वास्तविक अनेकदा असा विषय असला की आपण जाऊन चोथा झालेला आहे. इतकं बोलतोय की आता काय बोलायचंय, भरपूर गोष्टी त्याच्यात घडून गेलेल्या. पण असं असूनही आजही तुम्ही तो विषय जर घेतला त्या रामकथेकडे तुम्ही स्वतः जर बघितलं तर त्याच्यातून तुम्हाला नवीन काहीतरी बोध होतो, तुम्हाला नवीन काहीतरी त्याच्यातून जाणीव होते, साक्षात्कार होतो. पुन्हा पुन्हा कथा वाचताना काही नवीन मुद्दे लक्षात येतात. असं ह्या कवीचा वैभव आपल्याला ह्या काव्यामध्ये दिसतं. आणि त्यामुळे ही रामकथा जी भारतामध्ये आपल्याला मिळते ती भारताबाहेरच्या इतर देशांनी कशी बघितली, त्यांनी त्यातलं काय घेतलं किंवा त्यांच्याकडे कथा कशी गेली हे बघण्याचा खरं तर प्रयत्न हा आपल्या आजच्या व्याख्यानामधून करणार आहे. व्याख्यानाच्या शीर्षकामध्ये बृहत्तर भारतातील रामायण असं म्हणत असताना बृहत्तर भारत हा शब्द येतो. इथे काही मला ओळखीचे चेहरे दिसत आहेत, संस्कृत आणि भारतीय विद्या विषयाचे जे अभ्यासक आहेत
काल आणि उद्या ज्यांची व्याख्यानं तुम्ही ऐकणार आहात त्या दुपारी पाटवकर पण इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि याच्यात मुख्यत्वे करून आपल्याला असं दिसतं की ज्याच्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलाय पण आजच्या भारतीय सीमारेषेत जो भाग येत नाही असा भौगोलिकदृष्ट्या दूरचा पण सांस्कृतिकदृष्ट्या आपलाच वाटावा असा असणारा जो प्रदेश आहे त्याला खरं तर बृहत्तर भारत असं म्हटलं जातं. की बृहत्तर भारत ही जी संज्ञा वापरायला सुरुवात झाली ही गेल्या दोन शतकातली गोष्ट आहे. ज्या वेळेला भारतामध्ये परकीय प्रवासी येत होते, भारताचा अभ्यास करत होते, त्यावेळेला त्यांनी पौर्वात्य देशांना उद्देशून अनेकदा भारत हा शब्द म्हणजे हिंदुस्थान, भारत, इंडिया अशा पद्धतीचे शब्द जे आपल्याला दिसतात ते बेसिकली सिंधू नदी आणि तिच्या पुढचा प्रदेश अशा अर्थाने सिंध किंवा हिंद आणि त्याच्या पुढे इंडिया यासारखे शब्द आलेले दिसतात. त्यांनी हे वापरायचं कारण त्यांना असं वाटलं की या सिंधू नदीच्या पलीकडची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे फक्त आजचाच भारत नाही तर भारतापुढचे इतर ब्रह्मदेश असेल, थायलंड असेल, मलेशिया असेल, लांबलांबचे देश हे सगळे साधारण एकाच संस्कृतीमधले आहेत. तीच संस्कृती सगळीकडे थोड्याफार प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्या सगळ्याच प्रदेशाचा निर्देश अनेकदा ते ह्या संस्थेने करत होते. ज्या वेळेला आपल्या इथे पाश्चात्य राज्यकर्ते आले आपल्याला माहिती की ब्रिटिशांचं शासन भारतावर होतं पण त्याचबरोबर डच, पोर्तुगीज, फ्रेंच अशी इतरही लोकांचं शासन भारतात आणि भारतीय उपखंडात इतर देशांमध्ये हे राहिलेलं आहे. ह्या सगळ्या देशांनी ज्यावेळेला भारतीय संस्कृतीचा आपापल्या परीने अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्याही हे मुद्दे लक्षात आले की इथले अनेक सांस्कृतिक भाग हे सारखे जरी तो देश भारतापेक्षा दूरवर कुठेतरी असला तरी सुद्धा आजच्या भारताशी तो जवळचा असेल, सांस्कृतिक दृष्ट्या तो एकत्रित असेल असं म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. डच लोकांचं उदाहरण द्यायचं झालं तर कायम ज्याचं नाव घेतो यान खुंडा नावाचा एक प्रोफेसर होता. इंडोनेशिया ही डचांची मोठी वसाहत असल्यामुळे खरं तर तो मुळात तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवातीला प्रवृत्त झाला होता. तिथला अभ्यास करताना त्याच्या लक्षात आले तिथल्या भाषेवर, तिथल्या संस्कृतीवर भारताचा खूपच प्रभाव आहे. त्यांनी संस्कृत इंडोनेशिया नावाचा मोठ्या 700-750 पानी ग्रंथ लिहिला की ज्याच्यात त्यांनी अनेक बहासा इंडोनेशियाचे म्हणतो आपण की बहासा हा शब्द ही भाषावरून आलेला आहे, इंडोनेशियाची भाषा आहे. त्या भाषेतले अनेक शब्द संस्कृत पासून कसे झाले याचा अभ्यास करता करता तो संस्कृतचा अभ्यास करायला लागला. त्याच्यातून वैदिक साहित्य हे त्याचा मुख्य अभ्यासाचं क्षेत्र नंतर झालं आणि पुढे आयुष्यभर त्यांनी वैदिक साहित्याचा आणि इतरही भाषाशास्त्राच्या दृष्टीने साहित्याचा अभ्यास भारताकडे येऊन करायचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भारताचं मूळ अध्ययन क्षेत्र ज्यांचं नव्हतं असे विद्वान सुद्धा नंतरच्या काळामध्ये या क्षेत्राकडे वळले. आता आपण ह्या सगळ्या काळामध्ये कुठे होतो तर आपण होतो परकीय सत्तेच्या अंमलाखाली, पण तरी सुद्धा आपल्याकडे राष्ट्रवादी दृष्टीने इतिहास लिहिणारे लोकांपुढे इतिहास आणणारे अनेक लोक होते. त्याच्यामध्ये एक नाव महत्वाचं घ्यायचं म्हणजे रमेशचंद्र मजुमदार, आरसी मजुमदार या नावाने आपल्याला ते माहिती असतं. त्या मजुमदारांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ज्या वेळेला ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास केला त्यावेळेला त्यांनाही प्रकर्षाने जाणवलं की ही भारतीय संस्कृतीच आहे जरी आजच्या भारताचा घटक ती नसली तरी. आणि त्यामुळे त्यांनी बृहत्तर हा शब्द वापरायला सुरुवात केली. का? कारण त्यांच्यावर ज्यांचं शासन होतं तो ब्रिटन हा छोटासा देश आहे पण आपण म्हणतो की ब्रिटिशांचं शासन जे होतं ते इतकं पसरलेलं होतं की त्याच्यावरून कधी सूर्य मावळत नसे. म्हणजे काय तर अर्ध्या जगापेक्षा जास्त भागावर ब्रिटिशांची सत्ता होती. मग ही जी सत्ता होती ती अर्थातच वेगवेगळ्या देशांमध्ये होती आणि ग्रेट ब्रिटन जे आहे ते तुम्ही बघितलं तर त्याच्यापेक्षा हे बाहेरचे देश होते तरी ते त्यांनी आपल्या कब्जात आणले. त्याच्यामुळे त्याला ते ग्रेटर ब्रिटन म्हणायचे. त्या धनकर यांनी सांगितलं की आमचा पण ग्रेटर इंडिया आहे, तो ग्रेटर ब्रिटन आहे असं नाही. आता हा सगळा ग्रेटर इंडियाच आहे आणि त्या ग्रेट साठी मराठी बृहत हा जो शब्द संस्कृत आपण वापरतो त्याला तर म्हणजे कंपॅरेटिव्ह प्रत्यय लागून बृहत्तर असा शब्द हळूहळू वापरात यायला लागला. मग पुढे हळूहळू ती दृष्टी बदलली कारण अभ्यासकांच्या लक्षात आलं की ज्यावेळेला तुम्ही ग्रेटर इंडिया असं म्हणता त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की त्यांनी जसं आपल्यावर वसाहती केल्या, आपल्याला लुटलं, आपलं शोषण केलं तसंच भारतीयांनी या सगळ्या ठिकाणी केलं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. भारतीय लोकांची संस्कृती घेऊन गेले, चांगले आचार विचार घेऊन गेले पण त्यांना लुटून त्यांनी तिथल्या लोकांचं शोषण केलं, ते भारतात पैसा घेऊन आले असं आपल्याला दिसत नाही. किंबहुना जे गेले ते लोक तिथेच कायमचे स्थायिक झाले आणि इथून गेलेल्या संस्कृतीची बीज आहे तिथे रुजली, त्या लोकांनी ती स्वीकारली आणि आपली संस्कृती म्हणून त्याचं जतन केलं असंच उलट आपल्याला आढळतं. आणि त्याच्यामुळेच रामायणासारखा तो महत्वाचा ठेवा भारतामध्ये आहे तोच वेगवेगळ्या पद्धतीमध्ये
आपल्याला ह्या इतर देशांमध्ये सुद्धा पोहोचलेला दिसतो. आदिकवी म्हणून वाल्मिकींचं असलेलं महत्व हे तर आपल्याला माहितीच आहे. सगळ्यात आधी पद्य या स्वरूपामध्ये रामकथेची रचना करण्याचा मान हा वाल्मिकींना जातो. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगम शाश्वती समाहा यत्रंच मिथुनादेकम अवधी काममोहितम असा श्लोक अचानक त्या वाल्मिकींच्या तोंडून बाहेर पडला. कधी ज्या वेळेला त्यांनी एका क्रौंच पक्षाची जोडी समोर त्यांच्या होती आणि त्यातल्या एका क्रौंच पक्षाचा वध एका पारध्याने बाण मारून केला. त्यावेळेला त्या पारध्याला उच्चारलेले जे शापवचन आहे ते शापवचन म्हणजे त्यांच्या मनातला तो शोक खरं तर श्लोक रूपाने प्रगट झाला असं आपल्याला दिसतं. पण तो पद्य ह्या स्वरूपात प्रकट झाल्यामुळे त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि त्यांनी सांगितलं की वेदानंतर कोणी पद्यरचना केली नव्हती, तो पहिला हा श्लोक तुझ्या तोंडून बाहेर पडलेला आहे, त्यामुळे तू ऋषी आहेस, तू अशी पद्यरचना करू शकतोस. तर पहिलं काम तू काय कर तर रामकथा तू वर्णन कर. आणि त्याच्यामुळे वाल्मिकींनी रामायण लिहिलं असं सांगितलं जातं. आपल्याकडचं जे रामायण आहे वाल्मिकींनी रचलेलं त्याच्यामध्ये सुमारे 24,000 श्लोक आहेत आणि एकंदर 7 कांडांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आता आधुनिक अभ्यासकांच्या दृष्टीने बघायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की रामकथा म्हणून आपल्याला जी माहिती असते ती महत्वाचा क्रक्स आपल्या त्या कथेतला कुठला आहे तर रामाला काही दिलेल्या पूर्वीच्या दशरथाच्या जे काही वरं होते त्याच्यामुळे वनवासात जावं लागलं. वनवासामध्ये सीतेचं हरण झालं, त्याचा बदला रामाने घेतला. रावणाचं जे अत्याचाराचं राज्य होतं ते नष्ट केलं आणि सीतेला सुखरूप परत अयोध्येत घेऊन आलं. ही जी मुख्य कथा आहे ती तुम्हाला अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, युद्ध ह्या कांडांमध्ये मांडलेली दिसते. पण अशा पद्धतीने नायकाचं वर्णन केल्यानंतर प्रश्न असा येतो की हा नायक अचानक वनवासात कसा जाईल, त्याची काहीतरी पूर्वकथा असणार ना, त्याचा जन्म कसा झाला, तो लहानाचा मोठा कसा झाला, विवाह ज्या सीतेबरोबर झाला ती परिस्थिती कशी होती, हे सांगण्यासाठी काही आधीचा कथेचा भाग आहे आपल्याला माहीत करून घ्यावा लागतो. तो बालकांडामध्ये आपल्याला आलेला दिसतो आणि त्यांनी सीतेला आणलं. ठीक आहे, पुढे काय झालं, रामाचं राज्य जे चाललं पुढे ते कसं चाललं ह्याचं वर्णन करण्यासाठी उत्तरकांड नावाचा शेवटचा भाग आला आणि अशी 7 कांडांमध्ये या रामायणाची रचना ही आपल्याला झालेली दिसते. आता ही रामकथा जेव्हा प्रचलित झाली त्यावेळेला वाल्मिकी हे आदी कवी आणि त्यांनी लिहिलेलं आदी काव्य या स्वरूपात ती होतीच. पण ह्या व्यतिरिक्तही जे इतर भारतीय परंपरांमध्ये प्राचीन ग्रंथ आहेत, उदाहरणार्थ महाभारत हे असं दुसरं मोठं इतिहास स्वरूपाचं काव्य आपल्याला माहिती आहे जे व्यासांनी लिहिलेलं आहे. त्याच्यातही रामोपाख्यान आहे, रामाची पूर्ण गोष्ट ही व्यासांनी सुद्धा सांगितलेली दिसते. त्याचप्रमाणे वेगवेगळी जी पुराणं आहेत त्या पुराणांमध्ये सुद्धा रामकथा अगदी अथपासून इथपर्यंत नाही त्यातले वेगवेगळे अंश वेगवेगळ्या संदर्भामध्ये सांगितलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे ह्या रामकथेची वेगवेगळी रूपं आपल्याला या मुख्य भारतीय परंपरेमध्ये बघायला मिळतात. या व्यतिरिक्त आपल्याला असं दिसतं की जे 2 महत्वाचे अवैदिक पंथ ते प्राचीन काळापासून भारतामध्ये राहिले आहेत, बौद्ध आणि जैन, ह्या 2 पंथांमध्ये सुद्धा रामकथा आहे. बौद्ध साहित्यामध्ये अगदी प्राचीन काळी बघायचं झालं तर जातकं जी होती त्या जातकांमध्ये सुद्धा आपल्याला दशरथ जातक, वेस्संतर जातक अशा काही जातकांमधून रामकथेचा अंश घेतलेला दिसतो. पौमचर्यासारखे ग्रंथ जैन वाङ्मयामध्ये आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांना जशी भावली तशी रामकथा सांगितलेली आहे. जैनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अहिंसा हा त्यांच्यासाठी परमधर्म खरोखर असतो आणि इतर सगळ्या गोष्टींपेक्षा अहिंसा हे त्यांचं मुख्य तत्व असतं. मग राम जरी झाला आणि त्या रावणाचा अत्याचार जरी संपवायचा झाला तरी रामाच्या हातून जर रावणाला मारण्यासारखं कृत्य घडलं तर किती नाही म्हटलं तरी ते हिंसकच आहे की ज्याचं समर्थन जैनांना करता येईना. त्याच्यामुळे त्यांच्या रामायणात त्यांनी असं दाखवलेलं आहे की लक्ष्मणांनी रावणाला मारलं आणि राम सीतेला घेऊन परत आला. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं होतं की लक्ष्मण आणि रावण नरकात जातात आणि राम मात्र स्वर्गात जातात. म्हणजे त्यांनी वेगळ्या पद्धतीने या नायकाकडे आपल्याला बघितलं दिसतं. असं प्रत्येक ठिकाणी त्यांना जी कथा भावली कशी वाटली तशी त्यांनी आपल्या पुढे सादर केलेली दिसते आणि ह्या सगळ्या परंपरांमधल्या कथा ह्या आपल्याला ह्या बृहत्तर भारतामध्ये म्हणजे भारताच्या आसपासचे जे प्राचीन काळचे प्रदेश होते त्यांच्यामध्ये गेलेली दिसते. आता ही जात असताना आपल्याला असं लक्षात येतं की आपण आशिया खंडाचा विचार केला तर त्याच्या दक्षिणेला त्याला साऊथ एशिया असं आपण म्हणू शकतो. त्याच्यात भारत स्वतःचा आहे पण त्याच्या आसपासचे देश म्हणजे नेपाळ असेल, ब्रह्मदेश असेल, श्रीलंका असेल यासारखे येतात. त्या आशियाच्या पूर्व बाजूला जर गेला तर चीन हा मोठा आपला शेजारी देश आहे. त्याच्या पुढे कोरिया आहे, जपान आहे आणि आग्नेय म्हणजेच
पूर्व आणि दक्षिण यांच्या मधला जो भाग आहे त्या देशात हे सगळं थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया हे सगळे देश येतात. या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला या ना त्या प्रकारे रामकथेचा प्रचार प्रसार झालेला दिसतो. तर ही आशिया खंडातली जी रामकथा आहे ती कुठे कशी येते हे परत आपल्याला आज बघायचं आहे. अगदी आपल्या शेजारच्या देशापासून आपण सुरुवात करूया. भारतापासून थोडंसं पूर्वेला गेलं की ब्रह्मदेश हा पहिला देश लागतो. आजही ब्रह्मदेशाचा राष्ट्रधर्म हा बौद्ध आहे, त्याच्यामुळे बौद्ध धर्माचा तिथे प्रचार प्रसार जास्त झालेला दिसतो. आणि वाल्मिकींचं रामायण आणि बौद्ध परंपरेतलं रामायण या दोन्ही गोष्टी तिथे जाऊन त्याचा मिलाप होऊन वेगवेगळे आख्यानं ही आपल्याला तयार झालेली दिसतात. त्या स्वरूपाची अनेक कथानकही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. रामवथ्थू नावाचं पाली भाषेतलं त्यांच्याकडचं प्रचलित कथानक हे अतिशय प्रसिद्ध आहे. पण या व्यतिरिक्त रामाठागीन, रामायागान, अलाउंड रामाठागीन यासारखे इतरही काही ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला रामाचीच कथा ही दिलेली दिसते. पण आपल्याला असं लक्षात येतं की या रामाच्या कथेमध्ये बौद्ध साहित्याचा काही प्रभाव पडलेला आहे. त्याचप्रमाणे काही घटक असे की ते त्यांनी स्वतंत्र विकसित केलेले दिसतात कुठल्या तरी परंपरेतून. आणि गेल्या 100 वर्षात जो काही तिथे अभ्यास चाललाय त्याच्यावरून असं लक्षात येतं की काही हस्तलिखितं अशी आहेत की त्याच्यात रामकथा आहेत पण त्याचा अजून अभ्यास झालेला नाहीये. त्याच्यामुळे कदाचित अजूनही त्या वेगळ्या रामकथेच्या परंपरेमध्ये असणं शक्य आहे. त्याच्यामध्ये मुख्य कथाविष जे आहे ते असं आहे की सीता, तिचा उल्लेख फीदा असा तिथे येतो की फीदा ही रावणाची कन्या आहे. म्हणजे मुळात रावणाच्या पोटी तिचा, मंदोदरीच्या पोटी तिचा जन्म झालेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि रावणाचं मुख्य लक्षण आपल्याला कुठलं दिसायचं, त्याला 10 तोंडं होती. त्याला दशग्रीव किंवा दशानन यासारखे शब्द आपल्याकडे वापरलेले दिसतात. त्याच धर्तीवर त्याला पाली भाषेमध्ये दसगिरी किंवा दत्तगिरी असा शब्द वापरलेला दिसतो. आणि त्या मंदोदरीच्या पोटी सीतेचा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला अनेक अपशकुन तिथे घडतात आणि ही मुलगी पुढे आपल्या नाशाला कारणीभूत ठरणार असं त्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे तो सांगतो की ह्या मुलीचा त्याग केला पाहिजे आणि म्हणून तो तिला पैठीत घालून समुद्रात टाकून देतो. आणि तिकडे ती पैठीची समुद्रातून वाहत येते ती जनकाला वाळूत पुरलेली मिळते. तो जनक पेटी उघडतो ते बाळ असतं ते तो घरी येतो. म्हणजे सीता ही जनकाला जमिनीत कशी सापडली ह्याचं हे असं वेगळंच कथानकाद्वारे स्पष्टीकरण हे या ठिकाणी आपल्याला केलेलं होतं. अशा पद्धतीने ती जनकाला सापडलेली सीता तिचं पालन पोषण जनकाच्या घरी होत असताना तिकडे दशरथाला अपत्यप्राप्ती होत नसते. मग तो अनेक ऋषींना विचारतो की काय केलं म्हणजे मला अपत्यप्राप्ती होईल. त्यावेळेला ते ऋषी त्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्याला केळी खायला देतात असा उल्लेख तिथे आहे. आणि ती केळी खाल्ल्यानंतर त्याला पुत्रप्राप्ती होते. आता पुत्रप्राप्ती होते म्हणजे तो पुत्र जन्माला कोण येणार. आता ही बौद्ध परंपरेचं म्हणजे महत्व त्या कुठल्या तरी एका मुख्य सत्वशील अशा आत्म्याला पाहिजे. तर आपल्याला माहितीये की हे जे मोठे आत्मे असतात ते तुषित नावापर्यंत खूप वरचा एक स्वर्ग आहे, त्या स्वर्गामध्ये राहत असतात. त्यामुळे त्या तुषित स्वर्गातला जो बोधिसत्व असतो तो शेवटी या दशरथाच्या पोटी राम ह्या नावाने जन्माला येतो. आणि मग पुढे त्याने असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला त्या सीतेचं म्हणजे फीदा जी असते स्वयंवर जाहीर होतं त्यावेळेला आता अर्थातच रावणाला माहिती नाहीये की ही आपलीच कन्या आहे. आणि त्याच्यामुळे त्याची ज्यावेळी निमंत्रणं सगळ्या राजांना पाठवली जातात त्यावेळेला जसा राम भाग घेतो त्याच पद्धतीने हा दशगिरी म्हणजे जो रावण आहे तो सुद्धा तिथे भाग घेतो. पण पुढे होतं असं की त्या स्वयंवरामध्ये अर्थातच तो धनुष्य प्रत्यंच्या लावण्याचा जो कोण आहे तो काही रावणाला जमत नाही. त्याच्यामुळे त्याचा विवाह सीतेशी होत नाही. ती एक गोष्ट त्याच्या मनात राहते तो तिथे निघून जातो. राम आणि सीतेचा विवाह होतो आणि तो ज्या वेळेला परत येतो त्यावेळेला पुढे जाऊन त्याला राज्य प्राप्ती होणार हे निश्चित ठरलेलं असतं. परंतु त्याची जी आई असते तिचं आपल्याकडे कैकेयी हे नाव आहे. त्या परंपरेत कोका असं नाव तिचं सापडतं. तर त्या कोकेमुळे शेवटी रामाला वनवास पडतो आणि त्या वनवासामध्ये राहत असताना जेव्हा ते असुर हल्ला करतात त्यावेळेला हा त्या असुरांचा नाश करतो. त्याच्यात एक खरं आणि भूषण ज्यांचा उल्लेख केला ते येतात की शूर्पणखेची मुलं आहेत असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचा वध झाल्यानंतर ती अर्थातच जाऊन तक्रार करते रावणाकडे आणि सुवर्ण मृगाचा आमिष दाखवून त्या रावणाद्वारे अर्थातच सीतेचं अपहरण केलं. आता सीतेचं अपहरण केल्यानंतर आपल्याला पुढचा कथानक माहिती आहे तो साधारण तसाच आहे की त्या वानरांच्या मदतीने राम लंकेपर्यंतचा जो रस्ता आहे हा शोधून काढतो आणि तिथे जाऊन ते जे राज्य आहे लंकेचं ते नष्ट करतो. अर्थात लंका हे नाव सुद्धा तिथे
थेइंखो असं नाव तिथे येतं, कारण ते त्यांच्या परंपरेतलं नाव आहे. आणि मग शेवटी राम सीतेला घेऊन परत येतो. आता आपल्याकडे इतर कांड जे आहे त्याच्यामध्ये सीतेला पुन्हा वनवास घडतो एकटीला. राम त्या ध्रुव्याच्या सांगण्यावरून तिला पाठवतो अशी आपल्याला कथा दिसते. तिलाही थोडंसं वेगळं वळण हे याच्यात आणलेलं आहे, कारण आता राम सीतेला टाकेल काय एवढी त्यांनी तिला घेऊन आलेली आहे. तर होतं असं की ती सीता तिच्या ज्या सखी दासी असतात त्यांच्यावर पुढे कालक्रमण करत असते, महालात राहत असते. त्या दासी तिला म्हणतात की काय बघ तू त्या राक्षसाच्या ताब्यात होती, सगळेजण म्हणतात दसगिरी नाव ऐकलंय आम्ही त्याचं, खरोखर त्याला 10 तोंड होती का, 10 डोकी होती का? तर सीता म्हणते होतं, असा होता. मग असा 10 तोंडवाला माणूस दिसेल कसा याची आम्हाला काही कल्पनाच येत नाहीये, तो एक आम्हाला चित्र काढून दाखवा असं ते सांगतात. आणि त्या दासींचा बोलणं ऐकून ती म्हणते ठीक आहे, म्हणून ती ते चित्र काढते रावणाचं. आणि ते चित्र पूर्ण होत येतं त्यावेळेला नेमका राम हा त्या अंतःपुरामध्ये सीतेला भेटायला येतो आणि तो बघतो की सीता त्या दसगिरीचं चित्र काढते. तो भयंकर संतापतो. तो म्हणतो की त्याला मारून मी तुला इकडे सोडून आणलं आणि अजूनही तुझ्या मनात तोच भरलाय की काय आणि तू त्याचंच चित्र काढतेस की काय. आणि तो संतापून सीतेला सांगतो की तू वनवासात जा. परंतु शेवटी त्यांचं नंतर निधन होतं. अशा प्रकारे सुखांत कथा ही आपल्याला ब्रह्मदेशामध्ये सापडते. म्हणजे आपल्या लक्षात जी मूळ कथा आपल्याकडची आहे ती साधारण महत्वाचे टप्पे जरी तेच असतील तरी सुद्धा पात्रांची नावं किंवा त्याच्यातले काही पात्रांची जी व्यक्तिचित्रण आहे ती थोडीशी बदलली आहेत, त्यांच्यातली नाती कधी कधी बदललेली आहेत आणि नव्या प्रकारे आपल्याला ही रामकथा इथे प्रचलित झालेली दिसते. त्याच पद्धतीने थायलंड हा त्याच्याच पुढचा ब्रह्मदेशाच्या शेजारचा असलेला देश आहे. त्याच्यामध्ये बौद्ध परंपरेमध्ये जे असलेलं दशरथ जातक नावाचे जातक आहे त्याचा प्रभाव असलेली अशी रामकथा ही आपल्याला थायलंडमध्ये बघायला मिळते. आपल्याला असंही लक्षात येतं की रामकथा नुसती कथानक म्हणून तिथे प्रचलित आहे असं नाही, तर वेगवेगळ्या काव्य आणि नाट्यांच्या स्वरूपात आजही ती त्या ठिकाणी सादर केली जाते. रामकीर्ती नावाचा एक प्रसिद्ध प्रकार तिथे आहे. रामाची कीर्ती असाच त्याचा आपल्याकडे अर्थ होईल. त्याचप्रमाणे रामाकियन नावाचं काव्य आहे त्याचं सादरीकरण त्या ठिकाणी केलं जातं आणि लोकांनी त्याचा जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की बौद्ध परंपरेवरची सगळी कथा त्यांनी जशीच्या तशी घेतली असं नाही. कारण पुन्हा सांगायचा मुद्दा म्हणजे थायलंड हा देश सुद्धा बौद्धच आहे, त्यांचा राष्ट्रधर्म बौद्ध आहे. पण आपल्या असं लक्षात येतं की ह्या रामकथेवर त्या बौद्ध साहित्य व्यतिरिक्तही काही महत्वाच्या ग्रंथांचा प्रभाव पडलेला आहे. त्यातला एक ग्रंथ म्हणजे विष्णू पुराण आहे. कारण विष्णू पुराणातल्या रामकथेचा जो भाग आहे ते आपल्याला ह्या रामकथेमध्ये दिसतात. त्याचबरोबर संस्कृत साहित्यामध्ये हनुमान नाटक नावाचं एक नाटक, मारुतीचा जो त्यातला रोल आहे त्याच्या मुख्य व्यक्तिचित्रण सांगणारा असं प्रसिद्ध आहे. त्या हनुमान नाटकाशी जुळणारं कथानक पण थायलंडमध्ये दिसतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की अशा काही इतर कथा सुद्धा किंवा या परंपरा सुद्धा थायलंडमध्ये पोहोचल्या होत्या आणि त्याच्यावर आधारित असं कथानक हे त्यांनी तिथे तयार केलेलं आहे. आता रामायण घडलं कुठे असं बघत असताना आपल्याला अयोध्या हे आपल्याकडचं राज्य माहिती आहे. त्या अयोध्येत रामायण घडलं अशी सगळी परंपरा आपल्याला भारतामध्ये दिसते. पण थायलंड वासी असं म्हणत नाही ते भारतात घडलं, तर त्यांच्याकडे त्यांची अयोध्या आहे, तिथे ते रामायण घडलं असं सांगतात. आज आपण त्याला अयुथाया या नावाने ओळखतो. अयुथाया हे जे प्राचीन राज्य त्यांचं होतं ते रामाचं राज्य असं ते मानतात. अयोध्येवरूनच तो अयुथाया हा शब्द आलेला आहे आणि त्यामुळे आजचं सुद्धा थायलंड हे काय म्हणतात म्हणजे मोनार्क ज्याला म्हणतात तिथे राजा राज्य करतो अशा पद्धतीचं राष्ट्र आहे. तो थायलंडचा राजा त्याचं एक काहीतरी थाई नाव असतं, पण ज्यावेळेला राज्याभिषेक होतो त्यावेळेला तो आजही राम हे नाव धारण करतो आणि आपण एवढी पहिला 15 ऐकतो तर इथे राम पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा पद्धतीने राम नाव घेतलेले राजा हे थायलंडमध्ये आणि आत्ताचा सुद्धा तसा राम नावाचाच राजा हा थायलंडवर राज्य करतो. त्यामुळे एक मोठी इथे आम्ही त्या अयोध्येतल्या रामाचेच वंशज आहोत किंवा तसंच राज्य हे पुढे चालू असं सांगण्याची परंपरा ती थायलंडमध्ये आहे असं आपल्याला दिसतं. थायलंडमध्ये मी तुम्हाला म्हणलं तसं जी परंपरा आहे ती फक्त रामकथेपुरती मर्यादित नाही, तर त्याच्यावर पौराणिक कथांचा पण प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. पुराणामध्ये आपल्याला असुरांचा देवांचा जो संग्राम होतो त्याच्यामध्ये देवता मग दरवेळेला इंद्रच असतो असं नाही, विष्णू असतो, शिव असतो, हा काहीतरी वर त्याला मिळालेला असतो, त्याच्यातून तोड काढून त्या असुरांचा पराभव करतो. अशा प्रकारचे उल्लेख हे अनेकदा आपल्याला वाचायला मिळतात.
त्या असुरांची जी काही पुण्यकृत्य असतात किंवा केलेली तपश्चर्या असते त्याच्या जोडीवर त्याच्या जोरावर ते पुन्हा कुठेतरी जन्माला येतात किंवा मग त्यांना पुढे फलवणं दुष्प्राप्य होतं मग परत त्यांचा वध करावा लागतो. अशा प्रकारच्या कथा असतात. किंवा भागवत पुराणामध्ये आपल्याला माहिती आहे की जय आणि विजय हे जे 2 बारपालं होते त्यांना सनत कुमारांनी शाप दिला. सनत कुमारांनी अडवलं त्याच्यामध्ये की तुम्ही मृत्यूलोकी जन्म घ्याल आणि मग जन्म घेताना त्यांनी सांगितलं हरीचं स्मरण केलं तर 7 जन्म आणि द्वेष केला तर 3 जन्मात परत येतं. ते म्हणजे मग आम्ही द्वेष करतो कारण काय 3 जन्मात परत येणं हे आम्हाला जास्त चांगलं वाटतंय आणि त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या जन्मामध्ये हिरण्यकश्यप हिरण्याक्ष म्हणून मग रावण आणि कुंभकर्ण म्हणून त्यांचे परत जन्म झाले आणि रामाने अवतार घेऊन म्हणजे विष्णूने अवतार घेऊन त्यांना ठार मारला आणि मग ते गेले. अशा प्रकारचा हा जो पौराणिक पुनर्जन्माचा भाग आपल्याला बघायला मिळतो. त्याच स्वरूपाचा भाग हा आपल्याला थायलंडमध्ये पण बघायला मिळतो. फरक असा आहे की फक्त या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की हा जो रावण आहे हा रावण भस्मासूर जो असुर होऊन गेला त्याचा पुनर्जन्म होता अशी एक वेगळी कथा ही आपल्याला थायलंडमध्ये बघायला मिळते. आणि हा जो भस्मासूर आहे तो त्यांच्याकडे बऱ्यापैकी प्रसिद्ध असलेली ती कथा आहे की त्यांनी शिवाकडून वरप्राप्ती करून त्याचाच नाश करायचा प्रयत्न केला. नोनथोप असं त्याचं तिथल्या परंपरेमधलं नाव आहे आणि त्याचा पुनर्जन्म रावण म्हणजे थोत साकान या नावाने त्या ठिकाणी झाला. आता त्याची जी पत्नी आहे तिचं नाव कालाआखी म्हणजे आपल्याकडची मंदोदरी ही आहे. त्याला इंद्रजित नावाचाच तिकडे पण मुलगा आहे. सीता ही त्या परंपरेत त्याचीच मुलगी आहे म्हणजे इंद्रजिताची बहीण. कारण आपल्याला माहिती आहे की बौद्ध साहित्याचा तो प्रभाव आहे. पण आपल्याकडचा जो जनक आहे त्याचं तिकडे चोनोक असं नाव येतं. चोनोकला ती दत्तक दिलेली म्हणजे इथे अशी समुद्रात सोडलेली नाही ती दत्तक त्या जनकाकडे गेलेली आहे. आणि पुढे ही जी कैकेयी आहे त्या कैकेयीमुळे रामाला वनवास झाला ही जी कथा आहे ती साधारण तशीच आहे. आणि देव ह्या अर्थाने तिकडे फ्रा असा शब्द वापरलेला दिसतो थायलंडमध्ये. त्याच्यामुळे फ्रा राम असं नाव रामाला उद्देशून आपल्याला आलेलं दिसतं. आता होतं असं की त्याच्या वनवासाच्या काळामध्ये सम्मनखा म्हणजे शूर्पणखा त्याला भेटते आणि तो जो भूमीचा प्रकार आहे त्या शूर्पणखेचे कान आपल्यावरती जाऊन रावणाकडे तक्रार करते आणि मग तो साकान म्हणजे रावण जो आहे तो सीतेचं अपहरण करतो. आता अपहरण केल्यानंतर त्याचे शोध करायची जबाबदारी कुणावर तर त्या वानरांचं राज्य यायला लागतं. वानरांवर तो जबाबदारी सोपवतो. इथे आता हनुमान नाटक वगैरे करण्यात असले म्हणजे नुसतं सुग्रीवाचं वर्णन नाही तर हनुमानाचं सुद्धा वर्णन आहे आणि त्याच्यामुळे ह्या परंपरेमध्ये सुग्रीव असं त्याचं नाव होतं सुग्रीवाचं. ते 2 जण सुग्रीव आणि हनुमान हे मुख्यत्वे करून तिच्या शोधासाठी रामाला सहाय्य करतात. पुढे राम त्यांच्या मदतीने जातो त्या उत्साहांना पराभूत करतो त्याचं राज्य नष्ट करतो विभीषणाला गादीवर बसवतो आणि सीतेला घेऊन परत येतो. परत येताना अग्निदिव्य हा जो प्रकार आहे तो थायलंडमध्ये त्यांनी सांगितलेला आहे आणि अग्निदिव्य झाल्यानंतर मग तो अयोध्या त्यांची जी राजधानी आहे त्या अयोध्याला तो तिला घेऊन येतो. आता आल्यानंतर पुढची कथा ही पुन्हा त्या बौद्ध साहित्याच्या प्रभावात असल्यामुळे त्या ठिकाणी पाठीवर रावणाचं चित्र काढलं त्यासाठी आपल्याला दाखवण्यासाठी आणि मग मात्र तिला वनात पाठवण्याची तयारी रामाने केली आणि या ठिकाणी त्याला बराच राग आलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा जो भाऊ आहे लाख म्हणजे लक्ष्मण त्याला त्यांनी सांगितलं की जंगलात मग तिला ठार मारून टाक म्हणजे सोड वगैरे असं सांगितलेलं नाही. तर आता त्याला चिंता की आपण आपल्या बहिणीला कसं मारायचं हे योग्य नाही. आता रागाच्या मुलात बोलतोय पण उद्या आपण ते पातकाच्या घरी होऊ तर तो काय करतो तो जंगलात जाऊन तिने सोडून देतो मारत वगैरे नाही. त्याच्यावेळी तो हरिण मारतो आणि त्या हरणाचं हृदय आणून आम्हाला दाखवतो की बघ सीतेला मारलं तिचं साक्ष म्हणून तुझ्यासमोर आणलेलं आहे. त्यामुळे राम खुश होतो. तो म्हणतो की ठीक आहे म्हणजे आता ती त्याची आठवण काढत होती म्हणून तिला घालवून जाते. पुढे असं होतं की ती त्या आश्रमामध्ये एका तिथे राहते. आपल्याकडे मारीच आहे त्या ऋषींचं नाव आपल्याला सापडतं. त्याच्याऐवजी या ठिकाणी वाचअमरी असं नाव त्या ऋषींचं येतं. त्यांच्या आश्रमात ती राहते आणि लव आणि कुश हे जे 2 पुत्र आहेत त्यांना जन्म देते. त्या परंपरेमध्ये फ्रा मुंकुट आणि प्रालो अशी त्या मुलांची नावं येतात. ते सगळीकडे फ्रा यांना लावले सगळे दैवीच आहेत आपल्या लक्षात. मात्र पुढे असं होतं की ज्या वेळेला हा उजळा होतो सीता जिवंत आहे आणि लवकुश त्याचीच मुलं आहे ते सगळं ज्या वेळेला रामाला समजतं कारण तो तिला न्यायला येतो. न्यायला आल्यावर आपल्याला म्हणजे सीता प्रवेश करते अशा प्रकारची आपल्याकडची कथा आहे आणि ती दुःखांत आहे खरं तर. पण तसं न करता इथे त्यांनी सांगितले की ती तयार होत नाही ती रामाला सोबत यायला नकार देते. त्यावेळेला तिथे
त्रा इस्वान म्हणजे ईशान म्हणजे शिव ही देवता प्रगट होते आणि तो त्यांना समजावतो की तुम्ही असे दैवी जन्मातून आलेले दोघे जण आहात आणि ते विसरून काय वेळेसारखं म्हणतात बसता या मानवी भावभावना तुम्ही अडकता. तुम्ही तुमचा संसार योग्यता पूर्ण करा, आदर्श घालून द्या आणि तुमच्या आयुष्याची वाटचाल करा. आणि त्याच्या मध्यस्थी ईशानाच्या त्या दोघांचं मिलन होतं आणि त्या अयोध्याला परत येतात अशी कथा हे आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसते. आता इथे थायलंड ओलांडून ज्यावेळेला आपण अजून पुढे जातो त्यावेळेला कंबोडिया नावाच्या देशामध्ये आपण जातो. कंबोडिया हा जो देश आहे तो आज जरी बौद्ध धर्माचाच म्हणून आपल्याला परिचित असला कारण ब्रह्मदेश आणि थायलंडप्रमाणे त्यांचे बौद्ध राष्ट्रधर्म तरी पूर्वी त्या ठिकाणी शिव ही देवता सगळ्यात प्रमुख होती असं आपल्याला लक्षात येतं. अनेक तिथे होऊन गेलेले जे प्राचीन राजे आहेत ते शिव किंवा रुद्र या देवतेची उपासना करणारे होते. काही त्यातले राजे वैष्णव पण होते असं आपल्या लक्षात येतं आणि त्याच्यामुळे या शैव आणि वैष्णव परंपरा या कंबोडियात खूप पूर्वीपासून रुजलेल्या आहेत. त्यामुळे जे आपल्याकडचं मूळ रामायण आहे हे तसंच्या तसं त्यांच्याकडे पोहोचलेलं होतं असं आपल्याला दिसतं. तिथे बौद्ध साहित्याचा प्रभाव फारसा आपल्याला दिसत नाही. तर पूर्ण भारतीय परंपरेत जसं आहे त्याच प्रकारचं रामायण हीच कथा ही कंबोडियामध्ये आपल्याला प्रचलित दिसते. यशोवर्मा किंवा राजेंद्र वर्मा यासारखे जे इसवी सनाच्या 9व्या-10व्या शतकात होऊन गेलेले राजे आहेत त्यांच्या शिलालेखांमध्ये हे राजे अयोध्येच्या रामासारखं राज्य करतात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडतो आणि त्याच्यावरून रामराज्य हे आदर्श राज्य आहे, राम हा आदर्श राजा आहे संकल्पना तिथे स्पष्ट त्यांना माहिती होती असं आपल्याला म्हणता येतं. त्यांनी बांधलेली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांवर अनेकदा रामायण किंवा महाभारतातले जे कथानक आहेत ती कथन शिल्पांच्या पद्धतीत कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे त्याच्यातही अनेक आपल्याला मंदिरांमध्ये अंकन हे रामकथेचं बघायला मिळतं. त्या व्यतिरिक्त रेमकेर या नावाने जे इकडे रामकीर्ती बघितली त्याचा एक वेगळा प्रकार रेमकेर नावाचा तिथे बघायला मिळतो. ते प्रचलित काव्य हे तिथे सादर केलं जातं आणि प्रा हा जो शब्द आपण काही कॉन्टेक्स्ट मध्ये बघितला जातात त्याच्याऐवजी इथे प्रीद असा शब्द देव या अर्थाने येतो. तेव्हा इथे प्रियरियम नाम सीता आणि प्रियरिय म्हणजे लक्ष्मण यांची कथा म्हणून परत राम लक्ष्मण सीता हे तीन त्याच्यामध्ये प्रमुख पात्र आहेत. अशा प्रकारची रामकथा हे आपल्याला दिसते आणि त्या शूर्पणखेच्या सांगण्यावरून रावण तिचं अपहरण करतो आणि मग हनुमानाच्या सहाय्याने लंकेचा नाश करून तो राम तिला सुखरूपमध्ये परत आणतो. अशा प्रकारची कथा ही आपल्याला सगळीकडे बघायला मिळते. वाली सुग्रीवाचं युद्ध हा एक महत्वाचा कथाभाग येतो अनेक कंबोडियाच्या मंदिरांवर कोरलेला आपल्याला बघायला मिळतो की ज्याच्यामध्ये रामाने त्याला मदत केली, वालीचा नाश झाला आणि सुग्रीव गादीवर बसला आणि मग सुग्रीवाने सगळी मदत ही रामाला देऊ केली. हा कथाभाग हा त्या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतो. आता कंबोडियाच्या वर एक अगदी छोटासा लाओस नावाचा देश आहे. तो अतिशय दुर्गम आहे. आजही तिथे कोण फारसे लोक पर्यटक जात नाही जितके थायलंड किंवा कंबोडियाला जातात. तसंच प्राचीन काळी त्याच्याकडे खूप उशिरा हळूहळू भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडत होता असं आपल्याला लक्षात येतं. पण तिथेही उशिराने का होईना रामाची कथा प्रचलित झाली असं आपल्याला बघायला मिळतं. दशरथ जातक जे होतं त्याच्या प्रभावाने ही कथा तिथे पोहोचली असं आपल्याला लक्षात येतं. आणि बौद्ध धर्माचा जेव्हा कथा तिथे थोडाफार झाला त्यावेळेला ही कथा तिथे पोहोचली. फक्त गंमत अशी की त्या कथेमध्ये लक्ष्मण हे प्रमुख पात्र आहे. पराक्रम करणारा मुख्य जो आहे तो लक्ष्मण आहे या कथेत असं दिसतं. त्या कथेचं नाव जे आहे ते प्राराम असं आहे. त्याच्यात लक्ष्मणाचं नाव आधी आणि रामाचं नाव नंतर असं आहे. आणि बाकीचं महत्वाचं कथानक आहे ते म्हणजे थायलंड मधलं जे आपण रामकथानक बघितलं त्याच पद्धतीने. आता हे सगळे जे देश आपण भारताच्या पूर्वेकडे जात 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 बघितले कंबोडियापर्यंतचे त्याच्या थोडंसं खाली म्हणजे अजून दक्षिण बाजूला आणि आशियाच्या आग्नेय बाजूला जर सरकलो तर आपल्याला काही बेट दिसतात आणि काही आशियाच्या भूखंडाचा अगदी टोकाचा भाग दिसतो. त्याच्यामध्ये आधुनिक काळात त्याचं झालं मलेशिया आणि इंडोनेशिया हे नावाचे दोन देश आहेत. आपल्याला असं दिसतं की मलेशियाचा जो भूखंडाला आशियाच्या मुख्य चिकटून असलेला असा भाग आहे त्या ठिकाणी इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून रामकथा माहिती होती. त्या रामकथेचा प्रचार प्रसार व्हायला सुरुवात झाला होता. पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हिकायत सेरी रामा ह्या नावाने रामकथेचा हिकायत हा शब्द हकीकत सारखा आहे थोडासा. तिथे नंतरच्या काळात इस्लामिक राजवटी आल्या त्यावेळेस त्यांचा धर्म इस्लाम झाला. आजही आपल्याला माहिती की मलेशिया लोक
त्यांचा राष्ट्रधर्म मुस्लिम आहे, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे जी रामकथा आहे ती त्यांनी जतन करून आपल्याला ठेवलेली दिसते. आणि ती रामकथेची जी हकीकत आहे ती लक्ष्मणाला थोडीशी जास्त प्राधान्य देणारी अशा प्रकारची जी आहे ती मलेशियामध्ये आपल्याला रूढ झाल्याचं दिसतं. लंकापुरी या ठिकाणी ते युद्ध झालं असेही उल्लेख आपल्याला मिळतात रामाचे. आणि गंमत असते की तिथल्या काही स्थानिक परंपरा पण परत जसं आयुठायाची आपण बघितली तशी जोडलेली आहे. पण आता आधुनिक काळात ते बदलही झालेत. मी अनेकदा ज्या देशांमध्ये जातो त्यावेळेला लक्षात येतं की इंडोनेशियामध्ये जरी त्यांचा राष्ट्रधर्म हा इस्लाम असला तरी सुद्धा त्यांना त्यांच्या प्राचीन परंपरा जपण्यामध्ये रस आहे. ते आजही तिथे रामकथा सांगतात किंवा तशी नावं जर तुम्ही बघितली की भारतीय घाटणीची भारतीय संस्कृतीची जवळीक सांगणारी अशी लोकांची नावं आजही ठेवली जातात. पण मलेशियामध्ये मात्र ते थोडे कट्टर होत चालले दिसून त्यांना त्या परंपरा ठेवायची इच्छा नाही आहे. अगदी एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लंकावी नावाचं एक बीच आहे तिथे मलेशिया. आता नेमकं काय आहे की तिथे खाली काही वेगळ्या रंगाचे दगड आणि रेती असल्यामुळे तेवढा पट्टा समुद्राचा काळा दिसतो तिथे त्या लंकावी बीचनं. पण ट्रॅडिशनली तिथे हकीकत अशी आणि नावही लंकावी आहे त्याचं. तर त्याच्यामुळे वानरांनी ज्या वेळेला आक्रमण केलं मारुतीने आपल्याला माहिती आहे की अख्खी लंका जाळून टाकली. ती जाळल्यानंतर त्यांनी या पाण्यात शेपूट बुडवली, त्याच्यामुळे ते पाणी काळं झालं. अशा प्रकारची आख्यायिका तिथे प्रचलित आहे. तर आता तिथे सरकारने आधीपूर्वी सांगितलेलं आहे की ही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही. त्यानिमित्ताने तो दुसऱ्या संस्कृतीचा आपल्याशी संबंध आहे हे कळू नये. पण उलट इंडोनेशियामध्ये मात्र आपल्याला दिसतं की ते जतन करतायत किंवा ती संस्कृती ठेवतात. त्यामुळे 1980 नंतर थोडा काही बदल व्हायला सुरुवात झाली मलेशिया, म्हणजे जास्तच जाणवतात. पण इंडोनेशियात मात्र तसं नाहीये. इंडोनेशियाकडे त्यामध्ये थोडी आणखी उशीर आहे. 8व्या-9व्या शतकापासून पुढे आपल्याला रामकथा पोचलेली दिसते. पण ती जी पोचली ती बहुरंगी अशी तिथे गेली. प्रत्येक छोटी छोटी द्वीप म्हणजे बेटा आहेत तिथे. त्या प्रत्येक बेटाला रामकथेचा जन्म झाला असं आपल्याला म्हणता येईल. वेगवेगळ्या कथांच्या द्वारे, काव्यांच्या द्वारे, नाटकांच्या सादरीकरणातून ही रामकथा तिथे सादर केली जाते. जावा हा जो मुख्य त्यांची राजधानी आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ककविल रामायण नावाचं रामायण तिथे प्रचलित आहे, जे स्थानिक आहेत. त्या व्यतिरिक्त योगेश्वर रामायण नावाच्या ग्रंथाचाही तिथे प्रभाव हा त्यांच्या सादरीकरणावर असतो. त्याचबरोबर रामकवच नावाचा एक सादरीकरणाचा प्रकार हा बाली हे जे त्याच्या शेजारचं बेट आहे तिथे आहे. त्याच्यानंतर सुमात्रा नावाचा एक मोठा बेट आहे, त्या ठिकाणी रामायण स्वर्णद्वीप ह्या नावाने आपल्याला रामकथेचं सादरीकरण केलेलं दिसतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी रामकथा ही सादर केली जाते. आणि एकंदर अभ्यासकांनी आता जो अभ्यास केला त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही रामकथा अगदी थेट म्हणजे वाल्मिकींच्या रामायणावरून घेतलेली तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त रावण वध या नावाचं भट्टी नावाच्या कवीने जे लिहिलेलं काव्य आहे 7व्या शतकातलं, त्याचा विशेष प्रभाव हा इंडोनेशियातल्या परंपरांवर पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्या काव्यातल्या गोष्टींना अनुसरून तयार झालेली कथा ही आपल्याला विशेष करून तिथे दिसते. या ठिकाणी साधारणपणे जो मुख्य भाग आहे की दशरथ आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून मुलाला वनवासात पाठवतो. सीतेचं अपहरण होतं, त्या ठिकाणी सीतेचा प्रतिशोध घेऊन तिला परत अयोध्येत घेऊन येतो. ही जी कथा आहे तीच कथा वेगवेगळ्या प्रकारे तिथे दाखवलेली दिसते. आपल्याला असं लक्षात येईल की त्यातली जी प्राचीन आजही उपलब्ध असणारी जी मंदिरं आहेत त्यातला एक महत्वाचा समूह म्हणजे गावामध्येच असलेला त्र्यंबानंद नावाचा आहे. त्या त्र्यंबानंदला ब्रह्मदेव, शिव आणि विष्णू या तिघांचं मंदिर आहे. त्याला त्रिमूर्ती असं अनेक म्हटलं जातं. पण वैशिष्ट्य असं की मधलं जे शिव मंदिर आहे त्या शिव मंदिराला 4 बाजूला 4 गर्भगृह आहेत, ते एकच नाही. आणि त्याच्यातल्या 2 मूर्ती शिवाशी संबंधित मानल्या जातात. पण उरलेल्या 2 बाजूला एकीकडे गणेश आणि एकीकडे दुर्गा अशा देवताया तिथे आहेत. आणि त्या संपूर्ण आवारात बाहेरच्या बाजूला रामकथा आणि कृष्णकथा यांचं अंकन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्यांच्याकडे तेव्हा 9व्या-10व्या शतकाची प्रचलित कथा होती ती पूर्ण त्या मंदिरावर त्यांनी बाहेर कोरलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि आजही या रामकथेचे शो ते जावामध्ये काय त्या बालीमध्ये काय आपण जे कधी गेलं तर आपल्याला बघायला मिळतात. कारण ते रेग्युलरली तिथल्या परंपरेचा भाग असल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर सादर केले. आता हा सगळा आशिया खंडातला भारताशी अगदी निकटचा संबंध असलेल्या देशांमधला रामकथेचा प्रवास मी सांगितला. आता शेवटाकडे वळताना अगदी थोडक्यात आपण इतर जे देश आहेत त्यांच्यात रामकथा काय होती त्याचे उल्लेख काय मिळतात एवढं बघूया. त्याच्यात आपल्या वरचा असलेला शेजारी चीन हा एक महत्वाचा देश आहे.
की ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृती पसरली असं आपल्याला म्हणता येत नाही, परंतु तरी सुद्धा बौद्ध धर्मातले अनेक महत्वाची तत्त्वे प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी तिथे नेलेली होती आणि त्याच्याबरोबर रामकथेचाही प्रसार हा त्या देशामध्ये झाला असं म्हणता येतं. महाविभाषा नावाचा जो एक ग्रंथ आहे, की बौद्ध ग्रंथाची टीका आहे खरं तर, त्याचा जो प्रसिद्ध चिनी प्रवास जो भारतामध्ये आपल्या शब्दामध्ये आला होता, आपण म्हणतो, आता त्याचा श्वानझांग असा उच्चार चीननी सांगितलेला आहे. तो श्वानझांग जो आहे त्यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे महाविभाषेचा. त्या टीकेमध्ये रामायणाचा उल्लेख बौद्ध साहित्याच्या संदर्भात सापडतो की रामकथा कशी आहे आणि त्याच स्टोरी इकडे बुद्ध चरित्र कसं आहे वगैरे अशा पद्धतीचे संदर्भ हे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर वसुबंधू नावाचा एक प्रख्यात पंडित होऊन गेला होता भारतामध्ये, जो बौद्ध तत्वज्ञानाचा एक मोठा विद्वान मानला जायचा. त्यांनी लिहिलेला अभिधर्म कोशभाष्य नावाचा जो ग्रंथ आहे त्याचं आणि वसुबंधूच्या चरित्राचा चीनी अनुवाद केला गेला होता. त्याचाही बराच प्रचार प्रसार चीनमध्ये झाला होता. त्यावेळेला त्या वसुबंधूचं वर्णन करताना तिथे अशी नोट आपल्याला सापडते की तो विद्वत परिषदेमध्ये विभाषेवर प्रवचन द्यायचं, म्हणजे बौद्ध ग्रंथांची टीका आहे आणि त्याचबरोबर रामकथा सांगायचं. म्हणजे ती रामकथा ही पुराण पद्धतीने, जशा आपण पौराणिक देवळामध्ये प्रवचन करतात त्या पद्धतीने रामकथा ही सांगितली जायची हे आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्वरूपात तिथं पारायण व्हायचं असे उल्लेख पण आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की तिथे पण रामकथा ही पोचलेली होती. असंच पूर्वेकडे गेलं तर सगळ्यात पूर्वेचा देश म्हणून जो आपल्याला माहिती आहे म्हणजे जपान. तर जपानमध्ये सुद्धा हे जे बौद्ध साहित्य आहे ते त्रिपिटक म्हणजे त्यांच्या मार्फत उपलब्ध झालेलं, त्याला ताईशो त्रिपिटक असं म्हणतात. त्या त्रिपिटकामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये रामकथा आलेली आपल्याला बघायला मिळते. त्या व्यतिरिक्त रामायण शो ह्या नावाने तिथे मध्ययुगामध्ये रामकथेचं प्रचलन झालेलं आहे. फक्त एक वेगळा जाणवणारा भाग असा की त्या कथे थांबण्याने पात्रच नाही, म्हणजे बाकी सगळी कथा ती असली तरी कुठेही मारुतीचा उल्लेख हा त्या रामायण शो मध्ये नाही. त्या व्यतिरिक्त सांबो एकोटोबो नावाची एक कथा ही जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे. तर आपल्याकडे जी श्रावण बाळाची म्हणून गोष्ट आहे तिचं हे जपानी रूपांतर आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर एक ओबुत्सुशु नावाची कथा ही शाक्य मुनी बुद्धाची, म्हणजे खरं तर गौतम बुद्धाची कथा आहे, पण त्या कथेतला अनेक भाग हे आपल्याकडच्या बुद्ध चरित्रातले नाही आहेत. तर ते रामचरित्रावरचे घेतलेले पण बुद्धाच्या आयुष्यातले म्हणून दाखवलेले असेल. हे इसवी सनाच्या 12व्या शतकातले मानलं जातं आणि त्यावेळेस तिथे जे रामायण प्रचलित होतं त्याच्यावर आधारित हे काव्य हे तयार झालं असं मानलं जातं. आता जशी ही परंपरा बौद्ध धर्माची चीन, कोरिया, जपान यासारख्या देशांमध्ये होती, आपल्या शेजारी असलेला पण दुर्गम भागात असलेला तिबेट हा एक देश आहे. त्या तिबेटमध्ये सुद्धा ही रामकथा पोचली होती असं आपल्याला दिसतं. महाव्युत्पत्ती कोश नावाचा एक कोश आहे, म्हणजे डिक्शनरी आहे. त्या डिक्शनरीमध्ये वेगवेगळ्या बौद्ध संस्कृत शब्दांचे चीनी तिबेटन भाषेमधले जे अनुवाद आहेत ते दिलेले आहेत. योग्य शब्द कुठला याची चर्चा केलेली आहे. तर रामायण हा उल्लेख सापडत नाही आपल्याला त्याच्यात, पण सीताहरण असा उल्लेख सापडतो आणि ह्या नावाचे एक नाटक म्हणजे प्रथम तिथे प्रचलित होते. म्हणजे रामाचं नाही तर सीतेच्या नावावरूनची गोष्ट ही आपल्याला तिथे त्यांना माहिती होती असं म्हणता येईल. त्याच्यानंतर चीनच्या पश्चिमेला एक मोठा गुंठा समूह आहे दुनफांग नावाचा. जसं आपल्याकडे अजंठा प्रसिद्ध आहे की त्याच्यात चित्र शैली आपल्याला बघायला मिळते. तर तिकडे जवळपास 400-450 गुहा आहेत, म्हणजे अजंठाच्या कैक पटीने मोठा असा तो समूह आहे आणि तिथेही अशा चित्रांनी कथाकथ भरलेल्या सगळ्या गुहा आहेत. हस्तलिखितांनी भरलेली पूर्ण गुहा त्यांना तिथे सापडली. त्यातल्या हस्तलिखितांमध्ये जशी चीनी हस्तलिखित आहेत तशी अनेक तिबेटन हस्तलिखित सुद्धा आहेत. कारण काही काळ असा होता की ज्यावेळेला तिबेटचं राज्य चीनवर होतं त्या परिसरावर होतं आणि त्या काळात तिबेटन स्टेटचा वापर करून हस्तलिखित लिहिली गेली होती तिथे. त्या हस्तलिखितांमध्ये कृती स्वरूपामध्ये रामकथा आहे. म्हणजे ती वेगवेगळी हस्तलिखितं वाचली त्यावेळेला त्याच्यातून जोडून अख्खी रामकथा त्यांच्याकडे होती हे लोकांना आता कळलेलं आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ती रामकथा वेगवेगळ्या हस्तलिखितात थोडे थोडे प्रसंग येतात आणि ते एकत्र जोडून आपल्याला कळतं की कथा पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. फक्त ह्या रामकथेत तिबेट मधला जो वेगळा भाग आपल्याला दिसतो तो म्हणजे आपल्याकडे जे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 4 भाऊ येतात, तसे 4 भाऊ त्यांच्याकडे नाही आहेत. तर राम आणि लक्ष्मण या दोघांचाच उल्लेख फक्त त्या कथेमध्ये आहे. भरत आणि शत्रुघ्नाचा फार आपल्याला तिथे उल्लेख मिळत नाही.
आणि त्याच्यात आता बौद्ध धर्म प्रमुख असल्यामुळे त्यांनी कसं सांगितलं की दशरथाला आपत्याप्राप्ती होत नसते, त्यावेळेला तो कैलास जो पर्वत आहे त्या पर्वतावर प्रार्थना करतो आणि तिथले जे अर्हत म्हणजे अत्यंत उच्च कोटीचे जे बौद्ध भिक्षू असतात ते अर्हत त्याला फुल देतात आणि ते फुल तो घरी घेऊन देतो श्रद्धेने आणि त्याच्यानंतर त्याच्या राण्या गर्भवती राहतात आणि मोठा मुलगा लक्ष्मण आणि धाकटा मुलगा राम अशा पद्धतीने 2 मुलं ही त्याला होतात. या ठिकाणी सुद्धा अर्थातच रावणाचा उल्लेख दशग्रीव या पद्धतीचा येतो की जो त्या इतर कथानकांशी संबंधित असा आहे. आणि याच्यात पुन्हा एक वेगळा फरक असा दिसतो की लवकुशांचा जन्म हा राजवाड्यातच झालाय आणि नंतर सीतेचा त्याग हा रामाने केला, म्हणजे अशी थोडी वेगळी कलाटणी ही त्याला दिलेली आहे. आणि शेवटी हनुमान येतो आणि तो सीतेच्या पावित्र्याची ग्वाही रामाला देतो आणि त्याच्यानंतर रामाकडून तिचा स्वीकार होतो आणि अशा प्रकारे सुखांत असलेली कथा ही तिबेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. अशा प्रकारे हे सगळं जर रामकथेचं आपण संचलन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की वाल्मिकींचा मूळ गाभा हा तोच आहे. क्वचित प्रसंगी काही पात्रांमध्ये किंवा त्यांच्या नातेसंबंधामध्ये थोडेसे बदल हे आपल्याला बौद्ध किंवा जैन यासारख्या इतर परंपरांमध्ये झालेले दिसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडचे पुढचे ग्रंथ की ज्याच्यामध्ये रामायणात स्पष्ट नसलेले काही मुद्दे स्पष्ट करून सांगितले, जसं विष्णू पुराणाचा किंवा हनुमान नाटकाचा उल्लेख केला तर मूळ रामकथेत न येणारा अधिकचा काही भाग आपल्याला बघायला मिळतो. ह्या सगळ्यांचा विचार हा या बाहेरच्या परंपरांनी केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वाल्मिकींची रामकथा तर आहेच, पण त्याच परंपरेत तयार झालेली इतर जी काव्य आहेत, नाटकं आहेत, ती सगळी सुद्धा या देशांमध्ये पोचली होती आणि त्या सर्वांचा प्रभाव पडून जी रामकथा तयार झाली ती तिथे जतन केली गेली. जर जतन केली गेली म्हणजे आज ती फक्त हस्तलिखितांमध्ये उपलब्ध आहे असं नाहीये, आजच्याही त्यांच्या संस्कृतीचा भाग या स्वरूपात अनेक देशांमध्ये ते आहेत. आणि म्हणजे तसं जसं आज आपल्याकडे रामलीला आपण ऐकतो त्याच्यामध्ये दशावतार असतो, त्याच्यामध्ये रामकथेचं सादरीकरण केलं जातं. आपण काल पंप रामायणाचा हे वाचला, उद्या वनवासी रामायण बघणार होतो. या सगळ्या याच्यात सुद्धा त्या त्या स्थानिक परंपरा आपल्याला जशा बघायला मिळतात ती थोडाफार फरक असेल, पण रामकथा ही त्यांना आपली वाटलेली असते. नुसती कथा नाही, तर तो संस्कृतीचा एक भाग आहे. आणि रामासारखं वागा, रावणासारखं वागू नका हा संदेश ती करून सगळ्यांना देत आलेली आहे. हाच सगळा ठेवा हा त्याही संस्कृतीने घेतलेला आहे, आत्मसात केलेला आहे आणि सगळीकडे तो सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन झालेला आहे. म्हणजे नुसती कथा असं नसून की ती एक मोठा त्या सांस्कृतिक ठेव्याचा भाग म्हणून आपल्याला सगळीकडे आलेली दिसते. आणि त्यामुळे जसं आपल्याला रामकथेचं वाल्मिकींनी वर्णन केलेलं दिसतं की यावत हास्यंती गिरय सरितश्च महितले, की जोपर्यंत हे पर्वत आहेत आणि सरिता म्हणजे नद्या वाहता आहेत तावत रामायण कथा लोकेशी प्रचलिष्यति, तोपर्यंत ही रामकथा या लोकांमध्ये सगळीकडे ह्या जनमानसात प्रचलित राहील. तर ते खरोखर फक्त भारतातच नाही तर बृहत्तर भारतामध्ये पण भारताच्या सोबतच्या अनेक आशिया खंडातल्या देशांमध्ये सुद्धा ही रामकथा प्रचलित झाली आणि ती होती असं भूतकाळातलं नाहीये, तर आजही झालेली आहे. आजही आपल्याला ते बघायला मिळते आणि भविष्यातही ते सांस्कृतिक आपल्याकडून गेलेले मोठं बीज तिथे अंकुरलेलं आहे, त्याचा वृक्ष झालेलं आहे. त्यामुळे तसंच चालू राहतंय. आजही त्या लोकांना हे आवडतंय, हे आपल्याला बघता येतं. आणि तो भारताचा संबंध या देशांशी दृढ करण्याचा एक खरं तर धागा आहे असं मला वाटतं. म्हणजे रामकथेचं हे आपण वर्णन वाचतो, ऐकतो त्यावेळेला ह्या देशांशी आधुनिक काळात हे सगळ्याचा काय संबंध, तर मला खूप असं वाटतं की आताही संबंध दृढ करायला ह्या सांस्कृतिक मूल्यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. कारण तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की चीन हा खरं या सगळ्या देशांचा लगेचचा शेजारी आहे. भारत हा त्यामानाने दूर आहे, तरी चिनी संस्कृतीचा प्रभाव तिथे न पडता भारतीय संस्कृतीचा प्रभाव तिथे पडला. चीनमध्ये आपण म्हणतो की मोठी संस्कृती होती, तरीही भारताचा प्रभाव तिथे पडला. याच्यावरून त्यांना सांस्कृतिक दृष्ट्या भारत हा जास्त जवळचा वाटत होता असं आपल्या लक्षात येतं आणि आतापर्यंत तो वाटतो. तर तो धागा पकडून आणखी पुढे जाऊन आपल्याला जसं सरकारचं धोरण माहिती होतं त्याच पद्धतीने आता आणखीन ते दृढ करण्यासाठी रामकथा ही पुन्हा उपयुक्त ठरू शकते असं मला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा हे रामकथेविषयीचे विचार तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार मानतो आणि तुम्ही सगळ्यांनी हे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. तसं मी म्हणलं होतं प्रत्येक वाक्य लिहून घ्या असं वाटतं. तसंच आजचं व्याख्यान झालं. हरी अनंत हरी कथा म्हणता म्हणतो आपण, जितके हरी त्या कथा आहेत आणि कोटी कल्प जरी लागले तरी सुद्धा त्या कथेचं गायन करता येणार नाही, इतक्या त्या कथा आहेत.
तर आपल्याला फक्त भूतर भारतातली रामकथा एवढं म्हटलं तरी सुद्धा आता इतक्या कथा डोळ्यासमोर येतात. आणि हा सावाका थोडाफार प्रमाणात तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केंद्रातर्फे होतो आहे. आजच्या व्याख्यानाची सांगता करण्यासाठी मी त्यांना तुमच्यावरती बोलवते. सांगता म्हणजे सरांच्या साठी त्यांचे आभार मानण्यासाठी मी इथे उभी आहे. उत्तम अभ्यासक असं म्हणून त्यांना आपण सगळेच जण ओळखतो. आज या देशोदेशीच्या रामायणांच्या निमित्ताने म्हणजे तर भारतातल्या रामायणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित केली असं मला वाटतं की सांस्कृतिक भूगोल हा नेहमीच राजकीय भूगोलापेक्षा वेगळा राहिलेला आहे. आणि म्हणून राजकीय सीमा या कितीही बदलत गेल्या आणि कशाही असल्या तरी सांस्कृतिक दृष्ट्या जे एकमेकांशी जोडलेले समाज होते ते समाज कित्येक शतकं त्याच धारणा त्याच तीच सांस्कृतिक मूल्य अशी घेऊन पुढे येत आहेत. अजूनही तशाच प्रकारे जपत आहेत. मग ती म्हणजे मला खूप जुनी आठवण झाली. 40-45 वर्षांपूर्वी मी जपानमध्ये ज्या वेळेला एका याच्यासाठी ट्रेनिंगसाठी गेले होते तर माझ्याबरोबर जी 4-5 देशांमधली माणसं एक माणूस होता त्या ट्रेनिंगला. त्याच्यात एक मलेशियन आणि तो खूप काय त्याला म्हणतात अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगत होता की आय नो इंडिया, मला इंडिया माहिती आहे. तर कसा? तर तो म्हणाला की म्हणजे काय राम नाही का तुमचा, तो आमचाच आहे असं म्हणून मी म्हटलं की हो का. म्हणजे तेव्हा तर मला ती 40-45 वर्षांपूर्वी प्रथमच तो माणूस ते सांगत होता की राम आमचा आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी खिशातून पाकिटातून मला एक बसचं तिकीट काढून दाखवलं ज्याच्यावर कोदंडधारी राम होता. तर मला तो पहिला आनंदाचा एक धक्का होता की अरे मलेशियन एक माणूस आपल्याला इतक्या अभिमानाने सांगतोय. तेव्हापासून आताच्या बदलत्या मलेशिया विषयी ऐकताना मला तो खेद होतोय. पण हेही साहजिक आहे. काळ बदलत जातो. निरनिराळ्या प्रकारे ते समाज प्रतिसाद देत असतात आपल्या काळाला. तसं आता मलेशियाच्या बाबतीत घडते. पण मला असं वाटतं की इतर अनेक देश जे छोटे मोठे आहेत ज्यांना आज आपण आनंदाने बृहत्तर भारत असं म्हणतो. भारत असा शब्द त्यांच्याविषयी आपण वापरतोय की आणि वापरू शकतोय अजून आपण. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याला कारण आहे की पुन्हा जसं आपल्या लक्षात येतं की आपल्या महाराष्ट्रात आदिकवी वाल्मिकी हे जे माहीत आहे त्याच्या पलीकडे सबंध भारतभर रामकथा कशी पसरलेली आहे याचा शोध आपण एका बाजूला जवळजवळ 15-20 व्याख्यानांमधून घेत आलो. अजूनही घेणारच आहोत. वर्षभर यापुढे अजून व्याख्यान. तर आपल्या हे लक्षात येईल. तर एका बाजूला आपल्याला हे लक्षात येते की ही दोन्ही महाकाव्ये जी आहेत ती एक सांस्कृतिक सूत्र म्हणून सगळीकडे कशी पसरलेली आहेत आणि रुजलेली आहेत. कथा म्हटल्या असतात असं सुरुवातीलाच मी आपली व्याख्यान मला सुरू होताना म्हटलं. आणि म्हणून बहुरूपी रामकथा ती बहुरूप कशी आहेत ही आपण दरवेळच्या व्याख्यानांमधून ऐकतो आहोत. आजही आपण ती कशी बदलत जातात. पण मुख्य सूत्र तेच आहे. त्या कथेने आपल्याला काय दिलेलं आहे ते तो समाज जो वागवतो बरोबर ते तेच राहतं. आणि हाच आशय आहे जो भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा आहे. म्हणजे ज्याला म्हणतो सहिष्णुता, सहकार आणि समन्वय या 3 गोष्टी घेऊन संस्कृती आपल्याकडे पसरली गेली भारताबाहेर. आणि या 3ही गोष्टी या पोचल्या म्हणून रामकथा ही आक्रमक कथा नाही झाली. त्याचं स्वरूप त्या कथेचं स्वरूप बदलत नाही. पण तरीही कुठल्याही प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी नाही गेलेली कथा आक्रमकांच्या बरोबर. ती गेली ती धर्मप्रसारकांच्या बरोबर गेली, ती गेली ती अभ्यासकांच्या बरोबर गेली, ती गेली ती सामान्य यात्रेकरूंच्या बरोबर गेली. त्यामुळे हेही या कथेचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं रामायण महाभारताचं की ही कथा या प्रकारे माणसांच्या पर्यंत पोहोचली आणि म्हणून ती अधिक रुजली त्या समाजामध्ये असेही आपल्या लक्षात येईल. तेव्हा अतिशय आनंदाची गोष्ट जी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा
या देशोदेशीची रामायणं जी बृहत्तर भारतातली रामायण आहे ती पाहताना लक्षात आलेली आहे की हा सांस्कृतिक भूगोल हा आमचा भूगोल आहे असं म्हणता आपण आनंदाने म्हणू शकतो. त्या मला जाणवून देणाऱ्या अमरीश खरे त्यांचे मी मनापासून आभार मानते. छोटं आहे आमचं केंद्र, पण त्या व्यासपीठावर ते आले आणि त्यांनी त्यांचा अभ्यासाचा विषय आज आपल्या पुढे मांडला, तेव्हा त्यांचे मनापासून आभार मानते. उद्याही आपण तिसऱ्या व्याख्यानासाठी इथेच भेटणार आहोत. वेळ तीच आहे 6 ते 7:30 आणि उद्या आपण वनवासी रामायणावरती दीपाली देवीचंच व्याख्यान ऐकणार आहोत.